हॅलो गाईज, कसे आहात? आय होप तुम्ही मस्त असणार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. त्याचं नाव आहे समिधा साळवे. तर नवीन असाल तर सबस्क्रायबर नक्कीच करा, अजूनही असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. तर पाऊस आहे, थोडा थोडा थांबून थांबून येते पावसाचं वातावरण. पावसानं फार वैताग आणलं आहे. तर व्हिडिओ काढण्याचा मुद्दा, कारण कंटिन्यू करा व्हिडिओ, मी बोलतच जाणार आहे कंटिन्यू, हो की नाही. तर सर्व कामं झालीत माझे, कामं आटपून घेतले. फार बोर होत आहे, करमत नाही, काय नाही. मुलं पण गेलेत गावाला, सम्यक पण नाही आहे. तो राखी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी गेला आहे तो, म्हणजे हो 15 काय म्हणतात, राखी पौर्णिमा 19ला होती ना. तो शनिवारीच गेला आहे 17 तारखेला. तर मला म्हटला मम्मी मी येतो 2 दिवसात. आणि आमचं असं ठरलं होतं की याचं श्रूचं माझं, ती बोलली होती की हा मम्मी मी इकडंच येते, तुमच्याकडंच येते, आणि इकडं आल्यानंतर आपण करूया रक्षाबंधनचा कार्यक्रम इकडंच. तीच येणार होती इकडे 2 दिवसासाठी. आणि ह्याला फार काय म्हणते, घाई गडबड, ह्याला एका ठिकाणी काय राहू वाटत नाही सम्यकला. इथे काय 8 दिवस राहिले की लगे मित्र मित्र मित्र, काय त्याचे मित्र, मला वाटतंय मित्र सर्व काही बघणार आहेत, काही करणार आहेत, लग्न वगैरे, त्याचं पुढची फॅमिली काय, ती मित्रच सगळी जिम्मेदारी घेणार. त्याला समजत नाही, घरचे सांगतात शिकवतात, मम्मी एवढं सांगते शिकवते, करमत नाही. तो पण गेला आहे. आता कधी येतो तर झालं, आता मला तर वाटते 10-12 दिवस झालं तो जाऊन, कधी येतो काय माहिती. सर्व कामं वगैरे आटपून घेतले मी, आणि 2-3 दिवसांना म्हणते एवढं टाकेल. पण माझी तब्येत पण ठीक नाही, खराब, आणि पाऊस. तर एखादा व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर हे पावसाचा आवाज चालूच आहे. इथं सोप्यावर बसलं किंवा इथं बेड काय म्हणते ते आपलं हॉलमध्ये बसलं की कोणती पावसाचा आवाज म्हणजे चालूच असतो. तर मी सर्व आज कामं घेतली आवरून. काल व्हिडिओ मला काढायचा होता, चला म्हटलं व्हिडिओ काढावा. कालचा विषय कसा झाला, पाणी आलं होतं. पाणी आल्यानंतर मग ती फोर्च वगैरे सर्व धुवून घ्यावं लागतं, पायऱ्या वगैरे घरं पुसून. मग त्याच्यात टाईम खूप गेला. आणि तसंही मी बनवलं असतं 2च्या नंतर, मला टाईम असतो. पण विषय काय झाला, माझे मिस्टर त्यांनी पाणी लावलं, पाण्याचा खटका म्हणजे ते बोरचा खटका लावला, आणि तसंच गेले ती अचानकच निघून. आणि मी समोरचं फार ते फोर्च सगळं म्हणजे मॅपनं पाणी काढलं, खराट्यानं वगैरे पुसून घेत बसले तिथं बाहेरच. आणि सम्यक श्रुती कुणी मुलं जर घरात असेल तर त्यांनी सांगितलं असतं की हा बाबा. आणि ते आमच्यात कसं आहे ते दाखवते मी, त्यात काही दिसणार नाही, अंधार पडला आहे. हे काय स्टोरूम आहे, दरवाजा लावला आहे, तिथे लाईट पण नाही दिसते का, हे स्टोरूम आहे. हे स्टोरूम आहे, हे टॉयलेट, हे बाथरूम, म्हणजे असं सिंगल आहे. तर तिथं काय होतं आहे की पाणी पडतं का, तर वरची टाकी भरली, पाणी पडलं तर लोकांचं कसं समोर हे आहे, समोर रोड आहे, गेटच्या बाहेर असतो, गेटच्या बाहेर म्हणजे समोर ते रोड आहे ना, तिथं बाहेर पडतं, घराच्या समोर पडतं पाणी. आणि आमचं काय होतं, पाणी वगैरे टाकीवरची भरली का 3 लिटरची, म्हणजे काय म्हणतात 300 लिटरची आहे, 3च म्हणते. तर ती 3000 लिटरची टाकी आहे. मला काय माहीत नाही असतं मॅक्झिमम एवढं काय ॲक्युरेट, असंच आपलं काहीतरी अंदाज पण ते सांगत आहे मी, होते काय वाटतं 3000ची. तर ती भरली, आणि भरल्या म्हणजे ह्याने अचानक लावलं पाणी. एवढं परेशान मित्रांनो, काय सांगावं माझी. एकतर मी अगोदरच करमत नव्हतं, टेन्शन. चला म्हटलं कामं वगैरे सगळं, आणि असं ऑनलाईनचं पण मी काम करते. ह्याला ते एक आहे, त्याला आपलं काय म्हणते, इंस्टाच्या माझ्या 2-3 मैत्रिणी आहेत, त्यांच्यासोबत मी करते असं काम, की आपलंच म्हणजे महिन्याचे 2-3 हजार 4-5 हजार असे पडतात, करते ती काम. तर मग मी काय केलं, त्यांनी पाणी लावून गेले, ते अचानकच पाणी लावलं. तर यार कसं दिसतंय असं, कॅमेरा माझं काय झाले, क्लिअर काही दिसत न झाले. हे मोबाईल पण हँग पडायला, अचानकच हँग होत आहे, आणि क्लिअरिटी वगैरे दिसत नाही. बघूया आता यूट्यूबचं माझं टार्गेट कधी पूर्ण होईल. यूट्यूबचं पेमेंट झालं की पहिला मोबाईल घ्यायचा, कारण हा मोबाईल पण हँग होत आहे. ह्या साईडला बघते बरं, हां इथे जरा दिसतंय बरं. काय प्रॉब्लेम झाला आहे की मोबाईलमध्ये जरा थोडंसं हीच
क्लिअरिटी दिसतच नाही, क्लिअर दिसना झालं आहे. तर त्या पाण्याचा एवढा मित्रांनो एवढा इश्यू झाला, काय सांगावं बापरे. मग मी बाहेरचं ती तसंच पुसत गेले पार गेटच्या बाहेर गेले पुसत. घरात कोणच नको, मी बाहेर बसले काम करत आणि पाणी लावलेलं पूर्ण पाणी. काय सांगायचं, हे हॉल दिसते का, हे हॉल, हे इथं, हे पहा इथंवर पाणी आलं. इथं स्टँड आहे व्हिडिओ काढायचा, हा स्टँड आहे. तर इथं पाणी सगळीकडं असं पाणीच पाणी झालं. बापरे घाबरून गेले. मग ती वर मुलगी आहे किरायादार, मग तिनं मी व्हिडिओ काढणार होते कारण किती 9ला आम्ही सुरुवात केली ती पाणी काढायला, 9 वाजता, 9 ते 11 वाजले होते पूर्ण. आणि ही काय ते बेड, तर इथं असं ह्या बेडच्या इथं दिसतंय का, हे बेड मी काही ते लाईट लावली नाही. हे बेड आणि कपाटाचं हे कसं फक्त शो असतं, हे कपाट असले शो. आणि ह्याचं कसं एकदम जुसा भरल्यासारखं ह्याचं आपले फर्निचरची. तर ह्याच्या खाली पूर्ण हे ड्रेसिंग टेबल सगळीकडं म्हणजे हॉलमध्ये बेडरूममध्ये पाणी. तर आम्ही 9ला सुरुवात केली ते पाणी काढायला, ते 11 वाजले होते. तरी ती मुलगी होती म्हणून, ती वरची ऋतूच्या किरायादार ती असल्यामुळं थोडंसं म्हणजे मला झालं 2 घंटे गेले पण निघाला तरी. त्याच्यानंतर मग मी नाश्ता वगैरे केला, मग फ्रेश वगैरे झाले, आंघोळ केली. आणि एवढी परेशानी बापरे. मी ह्यांना फोन करून सांगितलं, बघा म्हणलं तुम्ही न सांगताच पाणी लावून गेला आणि किती परेशानी झाली, काय सांगावं. तर हे म्हणजे तर जाऊ दे, आता जाऊ दे म्हणायला काय. तर माझी तब्येत एवढे हात दुखत होते पाणी काढू तिने तर पार एक बकेट आणि सुपलीच घेतली होती अशी पाणी भरायला, एवढी परेशानी. आणि त्याच्यात माझा मूड ऑफ पण होता, मग त्याच्यात हात दुखू लागले पाणी काढून ती परेशानी. आणि तर सम्यक पण नाही म्हणून करमत नाही. कसं सध्याच्या मुलांना काय वाटत नाही, फक्त मित्रच पाहिजेत त्यांना. आईचा जीव एवढा असतो, आईचं इतकं प्रेम असतं की आई मुलाशिवाय राहू शकत नाही, पण मुलं कसे राहू शकतात मला हे समजत नाही. तर आताचं मी काम सगळं आवरलेलं आहे. तर हे किचन वाटा वगैरे पुसून घेतला, ते आज केली भाजी. आज स्वयंपाकात काय केलं, कांद्याची पात, कांद्याची पात, त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकली आणि मकाचं कणस कोणाला आवडतं, कारण मी एकच घेतलं आहे उकडून शिजवून घेतलं आहे. आणि असं हे गावरान नाही आहे, ते गोड टेस्ट असते असं बाजारातून आणले होते ते, खूप छान असतात, मला तसेच आवडतात, असे मोठे असतात. त्याला हे काय देतं कणस त्याचे, आणि खायला आणि असं म्हणजे तव्यावर पण आपण त्याला असं हातानं काढून भाजून खाऊ शकतो किंवा उकडून खाऊ शकतो मीठ वगैरे टाकून. ती बन्सी मका काहीतरी म्हणतात, तर बाजारातून आणली होती, त्या फ्रीजमध्ये आहे.